तुम्ही कधी कुकरमध्ये रसगुल्ले बनवलेत? नसतील बनवले तर एकदा ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे बनवायला. मी याच्यामध्ये टिप्स पण दिल्या आहेत ज्याच्याने रसगुल्ले फुटणार नाहीत आणि व्यवस्थित होतील. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. मी 1 लिटर दूध गरम करत ठेवलं. एका वाटीमध्ये पाव वाटी पाणी घेतलं आणि याच्यामध्ये 4 ते 5 चमचे व्हिनेगर घातलं आणि मिक्स करून ठेवलं. नंतर दूध उकळलं ना की मग गॅस बंद करायचा. 1-2 मिनटं ते दूध हलवायचं आणि गॅस बंद करूनच मग नंतर ह्याच्यामध्ये आपण व्हिनेगरचं जे पाणी तयार केलेलं आहे ते घालायचं. आधी मी इथे 3 चमचे पाणी घालून घेते आहे. मग नंतर परत थोडंसं हलवायचं आणि पुन्हा 2-3 चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा हलवायचं, म्हणजे हे दूध छान असं फाटतं. आता हे बघा, मी इथे पहिल्यांदा 3 चमचे पाणी घातले. आता हे हलवलं ना की मग थोडं थोडं लगेचच ते दूध फाटायला लागतं. हे बघा, पण हे पूर्ण फाटलं जात नाही. मग काय करायचं, ह्याच्यामध्ये अजून पुन्हा 3 चमचे व्हिनेगरचं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे फार जास्त घालायचं नाही, साधारण 5 ते 6 चमच्यांमध्येच दूध पूर्णपणे आपलं व्यवस्थित फाटतं आणि मलाई त्याची बाजूला होते. हे बघा, आता हे दूध पूर्णपणे फाटलं आहे. आता हे झालं ना की मग काय करायचं, एका पातेलीमध्ये चाळणी घ्यायची. चाळणीमध्ये सुती कपडा ठेवायचा आणि काय करायचं, त्याच्यामध्ये हे सगळं दूध गाळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला त्याचं जे पनीर निघतं ना ते बाजूला करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय करायचं, हे सगळं मी ह्याच्यामध्ये काढून घेते आहे दूध. आता दूध काढून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याने हे धुवून घ्यायचं, कारण की ह्याच्यामध्ये व्हिनेगर घातलेलं असतं ना, त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे जरा थोडंसं मिक्स करून धुवून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर हे जे कापड आहे ह्याला चांगलं दाबून असं पाणी आधी निथळून घ्यायचं आणि मग एक गाठ बांधून टाकायची. जसं आपण चक्का करतो ना अगदी त्याप्रमाणे ह्याला गाठ बांधून घ्यायची आणि गाठ बांधून ते ह्याच्यामध्येच ठेवायचं, चाळणीमध्येच. आणि वरती काहीतरी जड असं एखादं भांडं किंवा मी इथे बत्ता ठेवणार आहे ह्याच्यामध्ये, तर हा बत्ता असं मी ह्याच्यामध्ये ठेवून मग एक साधारण 15 ते 20 मिनटं ह्याला असंच रेस्ट करत ठेवायचं. म्हणजे कसं, ह्याचं पूर्णपणे पाणी निथळून जाईल. तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊयात. मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर काय करायचं, थोडीशी पातेलीमध्ये अशी पसरवून घ्यायची आणि मग साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं. मी साधारण इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे साखरेच्या थोडंसं वर पाणी आलं पाहिजे. गॅस पेटवायचा आणि साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे ठेवायचं. ह्याच्यामध्ये मी थोडंसं वेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे, त्याच्याने छान असा स्वाद येतो. थोडंसं मी चमच्याने हलवलं कारण की साखर लवकर आपली विरघळून जाईल. हे बघा, साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि हा पाक बाजूला ठेवून द्यायचा. इथे 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे आपलं जे पनीर आहे तयार झालेलं मलाई ते काढून घ्यायची आणि ती फोडून घ्यायची अशी छान ह्याच्यामध्ये परातीमध्ये. आणि शक्यतो परातीमध्येच आपल्याला मळून घ्यायचं, म्हणजे कसं भरपूर म्हणजे मोठं स्पेस मिळते ते छान आपल्याला मळून घेण्यासाठी. आता हे फोडून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर फक्त मैदा घालायचा आहे. मैद्याने काय होतं, ते छान मिळून येतं. त्यामुळे मैदा इथे घालायचा. काही जण पाकामध्ये पण मैदा घालतात, पण पाकामध्ये मी इथे मैदा नाही घालणार आहे. मी फक्त इथेच घालणार आहे या पनीरमध्येच. आणि मग हे काय करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झालं ना की मग आपल्या हाताचा जो हा भाग असतो ना, ज्याच्याने आपण कडकपणा आपण दाबून घेऊ शकतो, त्या भागाने व्यवस्थित असं हे बघा मी दाबते ना, अशा पद्धतीने छान असं मलाई जी आहे ती दाबून घ्यायची व्यवस्थित अशी आणि छान म्हणजे असं मळून घ्यायचं. साधारण एक 10 ते 15 मिनटं कॉन्स्टंट असं दाबून दाबून मळलं ना की स्मूथ असं ते एक तयार होतो गोळा त्याचा आणि त्याच्यातला कडकपणा निघून जातो. हे बघा, आता किती छान व्यवस्थित असा स्मूथ असा एक गोळा तयार होतो ह्याचा. आता हे असं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत रसगुल्ल्याच्या. तर आता काय करायचं, बॉल्स जे आहेत ते छोटे छोटे बनवायचे, मोठे मोठे बनवायचे नाहीत. कारण की काय होतं, ज्या वेळेला आपण उकळत्या पाण्यामध्ये हे घालतो ना त्यावेळेला ते ह्याच्या दुप्पट तयार होतात. त्यामुळे आधीच मोठे बनवले तर ते फारच मोठे मोठे बॉल्स तयार होतात. त्यामुळे हे बघा, साधारण या आकाराचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. मी सगळ्यात या पिठाचे बॉल तयार करून घेणार आहे. साधारण एक 15 ते 20 बॉल ह्याचे तयार होतील. तर आणि बिलकुलही आपल्याला ह्याच्यामध्ये एक म्हणजे चीर पडू द्यायची नाही बॉल्समध्ये. व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखा हा बॉल आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित असे सगळे बॉल्स मळून घ्यायचे. वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये मळल्यानंतर तर पटकन होतात आणि चविष्ट तर खूपच होतात आणि सोपी आहे बनवायला.
हे बघा एवढेच बॉल तयार झालेले आहेत. आता इथे जो पाक तयार केलेला आहे ना हा साईडला ठेवून देते आणि इथे मी कुकर घेते. आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते कुकरमध्येच शिजवायचे आहेत. तर कुकर घेतलेला आहे मी इथे. कुकर गॅस पेटवून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये 1 वाटीवर मी साखर घातलेली आहे, 1 कप साखर घातलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3 कप पाणी घालायचं. म्हणजे जेवढं साखर घेतलेली आहे त्याची 3 पट आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप साखरेला 3 कप पाणी घालून घेते आहे. आता हे चांगलं उकळू द्यायचं व्यवस्थित, घाई करायची नाही. हे बघा आता एकदम असं उकळल्यानंतर मग हे बॉल्स जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा पाणी गार असताना नाही टाकायचे, मग ते बॉल फुटतात. त्यामुळे पाणी खळखळून उकळलं ना की मगच याच्यामध्ये हे असे बॉल घालायचे. सगळे बॉल घालून झाले ना की मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून साधारण आपल्याला हे 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. ह्याच्यापेक्षा 2 शिट्ट्यांपेक्षा जास्तही शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत. झाकण लावायचं आणि बरोबर मोजून 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. अगदी 5व्या मिनटाला 2 शिट्ट्या होऊन जातात. शिट्टी झाली ना की मग ते थंड होऊन झाकण पडेपर्यंत वाट बघायची. झाकण पडलं की झाकण काढून घ्यायचं आणि मग एकदम बारीक गॅसवरती साधं झाकण ठेवून ह्याच्यावरती 5 मिनटं शिजू द्यायचं. आता मी ह्याच्यावरती गॅस बारीक ठेवला आहे आणि आपली एक ताटली ठेवून दिलेली आहे. 5 मिनटानंतर हे काढून घ्यायचं. आपले बॉल्स हे छान शिजून तयार होतात. बघा तुम्ही दुप्पट तयार झालेले आहेत, हे मोठे मोठे झालेले आहेत. आता हे थंड होऊ द्यायचे. मी थंड न होता असं काढण्याचा प्रयत्न केला. बघा तुम्ही हे असं फुटला तो. त्यामुळे इथे लक्षात ठेवा पूर्णपणे हे बॉल्स जे आहेत ना ते थंड होऊ द्यायचे आणि मगच ते कुकरमधून काढायचे. मी आता कुकरमधून हे बघा हे हातानेच काढते आहे. कुकर काढल्याच मी लगेचच बॉल काढायला गेले ना तर तो फुटला. त्यामुळे थंड झाल्यानंतरच मग हे बॉल्स काढून घ्यायचे, नाहीतर ते फुटतात काढताना. त्यामुळे हे बघा आता हे किती इझिली असे निघत आहेत. तर हे बॉल्स ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर मग आपण जो पाक तयार केलेला आहे ना आधी तो पाक ह्याच्यावरती घालून घ्यायचा. अप्रतिम असे रसगुल्ले तयार होतात. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपीज बघताय मला हेही सांगा. मला फार आवडतं तुम्ही कुठून रेसिपी बघताय हे सांगितलं ना की छान वाटतं. आता हे बघा ह्याच्यामध्ये मी तयार केलेला हा पाक जो आहे तो वरून घालून घेते आहे. एकदम सॉफ्ट असे रसगुल्ले तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही रसगुल्ले बनवले ना तर बिलकुलही फुटणार नाहीत, अप्रतिम असे तयार होतात. आता इथे मी रसगुल्ले बुडेपर्यंत पाक घालून घेते आहे. हे बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सॉफ्ट असे रसगुल्ले तयार होतात. हे बघा मी तुम्हाला इथे एक दाबून दाखवते की ह्याच्यामध्ये किती छान असा पाक गेलेला आहे आतपर्यंत. हे बघा खूप सुंदर तयार होतात. खूप आतपर्यंत असं पाणी जातं आणि बघा तुम्ही किती सुपर सॉफ्ट तयार झालेले आहेत. खायला तर अगदी अप्रतिम लागतात. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.